हॅलो अँड वेलकम टू माय व्लॉग. मी आहे भावना आणि हा आहे माझा फर्स्ट एव्हर यूट्यूब व्हिडिओ. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझे जे हेअर्स आहे आपण त्यांची ट्रीटमेंट करणार आहोत. ओके, व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसतंय की माझे हेअर्स खूप जास्त ड्राय फ्रीझी आहे आणि खूप जास्त अनइक्वल आहेत. सो आपण सगळ्या ट्रीटमेंट्स ट्राय करून पाहणार आहोत. तर सर्वात पहिली ट्रीटमेंट आपण करणार आहोत ती आहे बॉन्ड रिपेअरची. सो बॉन्ड रिपेअरसाठी मी खूप सारे प्रोडक्ट सर्च केले आणि त्यात मला हा वाला जास्त छान मिळाला, ओलाप्लेक्स. सो आपण हे प्रोडक्ट यूज करून बघणार आहोत सगळ्यात पहिले. तर त्यात इन्स्ट्रक्ट असं केलं आहे की हे आहे हेअर परफेक्टर. इट्स नॉट अ कंडिशनर, नॉट अ शॅम्पू. याचा नंबर आहे N03. तर व्हॉट वी हॅव टू डू, आपल्याला सर्वात पहिले केस थोडेसे रिन्स करून घ्यायचे आणि केस धुतलेले नसतील तरी चालणार आहे. ऑल यू हॅव टू डू की थोडेसे डॅम करायचे हेअर्स आणि रूट्सपासून लावायचे आहे त्यांना. तर आपण त्यासाठी पहिले सगळ्यात पहिली गोष्ट आपण हेअर थोडेसे रिन्स करून येऊया. ओके, सो ॲज यू कॅन सी मी माझे केस थोडे ओले करून आली आहे, डॅम्प करून आली आहे. नाऊ आय एम गोना डिवाइड माय हेअर्स इन 4 सेक्शन. फर्स्ट 2 इथे. ओके, आणि याच्यात पण मी 2 पार्ट्स करणार आहेत. हे केस पहिले वरती. I'm gonna start with this section. सो हे आहे प्रोडक्ट आणि I'm gonna take this. त्यांनी क्लेम केलं की खूप कमी प्रोडक्ट लागतं, सो विल सी ते कमी लागतं की नाही. पण ओपन होत नाहीये. Approximately 10 hours later. प्रोडक्ट ओपन झाले. I am taking this much coin size. ओके, डब केलं आणि I'm applying it from the roots. वाईज करणार आहे जाड टोकाचा. I'm gonna spread it gently. नेक्स्ट आता पुढचा सेक्शन घेऊया, मागचा सेक्शन. कोंब थ्रू आउट लावती आहे मी हेअर्सला. आणि मी फर्स्ट टाइम यूज करते, सो मी प्रोडक्ट थोडं कमी यूज करते, बट त्याचं स्लीप इज गुड. ॲक्च्युली व्यवस्थित स्लीप होत आहेत केस माझे. आतून बाहेरून लावते आहे पूर्णपणे. येस, तर हा सेक्शन झाला आहे आपला. किंवा माझा चष्मा रिमूव्ह केला आहे कारण तो सारखा मध्ये येत होता. सो आय एम गोना टाय दिस वन. हा सेक्शन टाय करते पूर्ण. माझे केस परत ड्राय झाले, लेट मी क्विकली रिन्स देम. सो मी माझे हेअर परत ओले करून आली आहे आणि दिस इज हाऊ इट लुक्स. परत वी गॉना डिवाइड दिस इन 2 सेक्शन. परत दिस इज द फ्रंट पार्ट, दिस इज द बॅक पार्ट. रूटपासनं लावायचं आहे. प्रोडक्ट जर मला याचे रिझल्ट्स मिळाले तर नक्की मी याची फुल साईज घेणार आहे, बट अजून तरी मी काही विचार नाही केला आहे. विल सी किती वेळा, विल सी की काय फरक पडतो काय नाही, त्यानुसार आपण त्याची फुल साईज घेण्याचा विचार करू शकतो. हे लागलं आपल्या ह्या हेअर्सच्या सेक्शनला आणि नेक्स्ट आहे पुढचा सेक्शन. ओके, आणि सिन्स आय एम युझिंग दिस फॉर फर्स्ट टाईम, मी खूप कमी प्रोडक्ट यूज करते कारण त्याच्यामागे रिझन आहे. आय डोंट नो की कसं वर्क करेल की काय, आणि यू नेवर नो, प्रत्येकाचा हेअर टाईप वेगळा असतो आणि प्रत्येकाचं हेअर स्ट्रक्चर पण फार डिफरंट असतं. सो कसं अफेक्ट करेल आपल्याला सांगता येत नाही. सो इट्स बेटर की कमी यूज करा फर्स्ट टाईम. ओके, सो झालं आहे ह्या सेक्शनला. पण मी ह्या सेक्शन घेऊन परत रोल करून ओके. सो प्रोडक्टवर सांगितलं की कीप इट फॉर मिनिमम 10 मिनिट्स आणि मॅक्सिमम तुम्ही किती पण ठेवू शकता, बट विल वेट फॉर नेक्स्ट 10 मोर मिनिट्स आणि त्यानंतर मी केस धुवून येणार. ओके, मी जस्ट शॅम्पू आणि कंडिशनर करून आली आहे आणि कंडिशनरसाठी मी हे लिव्ह इन कंडिशनर यूज केलं आहे आणि शॅम्पूसाठी मी आपलं वन अँड ओनली लेवन ब्युटीवालं. करंटली मी हा शॅम्पू यूज करते आहे. प्रिवियसली मी दुसरा यूज करायची, पण ॲज ऑफ नाव माझ्या जेव्हापासून हेअर जास्त डॅमेज वाटत आहे, हा बेसिक शॅम्पू यूज करते मी. ठीक आहे, तर लिव्ह इन कंडिशनर आपल्याला तसंच ठेवायचं आहे, ते रिन्स ऑफ करायचं नाही आहे. आणि मी थोडे केस वाळतो. ओके, तर आपण आता स्टार्ट करूया आपली कर्ली हेअर ट्रीटमेंट. सगळ्यात पहिले त्यासाठी केस मोकळे करायचे आहेत. मी टॉवेल घेते कारण माझे केस अजून पण ओले आहेत.
थोडे केस विंचरून घ्यायचे आहेत. ओके, आपले केस विंचरून झाले आणि आत्तापर्यंतचा इतका हेअर लॉस झाला आहे, तुम्ही पाहू शकता. थोडे केस ओले आहेत. ओके, तर स्टायलिंगसाठी मी हा फोम यूज करते. तर ऑल हॅव टू बघू शकता, असा फोमी टेक्स्चर आहे याचं. फोम घ्यायचा आणि हेअर्समधनं लावून घ्यायचं. सेम फ्रॉम दिस साइड एज वेल. ओके, आणि मला फिंगर कॉइलिंग वगैरे जमत नाही अजून पाहिजे तशी, बट आपण ट्राय करून पाहूया परत. आणि एक सेक्शन घेऊन मी बोटानेच करते मला, कारण अजून कंगव्याने वगैरे जमत नाही ते. सो अंगोना गोल गोल करणार आहे हातानेच. सेम ह्या साईडला पण. ओके, आणि ह्या गोष्टींना पेशन्स लागतात. सो ज्या दिवशी तुम्हाला खूप कमा वेळ असेल त्या दिवशीच तुम्ही करू शकतात. स्टील आय हॅव मिस सो मेनी हेअर्स. ओके, जितके झाले तितके. आता नेक्स्ट या कर्ल्स टाईट करण्यासाठी आपण यूज करूया कर्लिंग क्रीम. तर आय एम युझिंग दिस फिक्स माय कर्ल अगेन. ओके, मी इतकी घेते आहे. ठीक आहे, कर्ल्सला लावायची आहे, जे की खालचे हे असतं त्यांच्यासाठी. सो इथून माझा माईक बंद झाला होता, सो मी इथून पुढे व्हॉइस ओव्हर करणार आहे. आणि आय एम डुईंग क्वेंचिंग. त्याने आपण केस स्क्वीज करायचे जेणेकरून आपल्या कर्ल्स टाईट राहतील. आणि केसांना अलगद मागे टाकायचं आहे आणि त्यांना एअर ड्राय व्हायला सोडून द्यायचं. ओके, फ्रंट सेक्शनचे हेअरसाठी मी हे ड्रायर घेतलं आहे आणि वरचे मी त्याने केस वाळवणार आहे. आणि खालच्या हेअरसाठी ही वाली अटॅचमेंट यूज करणार आहे. यात तुम्हाला फक्त केस स्क्वीज करायचे आहेत नॉर्मल. आणि हे माझे हेअर्स हाफ ड्राय झाल्यावर, आणि जसं तुम्ही पाहू शकता एक साईडचे कर्ल्स खूप छान बसले आणि सेकंड साईडचे कर्ल्स एवढे व्यवस्थित आलेले नाही आहेत, कारण माझ्यामध्ये तेवढे पेशन्स उरलेले नव्हते. आणि त्या कर्ल्सला व्यवस्थित शायनी करण्यासाठी आपण त्याला लास्टचं सिरम लावणार आहोत, जे की आहे लॉरियलचं. ओके, तर हे आहे माझे वाढल्यानंतरचे केस. डेफिनेटली शायनी आणि कर्ली दिसत आहे, बट आय हॅव नो आयडिया की किती वेळा हे माझे हेअर्स टिकतील. आणि बघूयात आपण की ओलाप्लेक्सचा कसा रिझल्ट पडतो. मी अजून 2-3दा ट्राय करून तुम्हाला यूट्यूबवर नक्की कळवेल. हे आहे माझा केसांचा रिझल्ट. थँक्यू फॉर वॉचिंग माय फर्स्ट व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.